नाशिक. लग्नाचे किस्से फारच भारी. एकदा मी असा बायकोला घरी सापडलोच, एकटाच. सापडत नाही सहजासहजी. बायको म्हटली, नितीन दादा सारखे जरा आमच्यावरही काहीतरी लिहा. मी म्हटलं, अगं तुझ्या ओठातच साखर आहे. ती म्हणे साखर घेऊन या. म्हटलं तुझ्या ओठातच साखर आहे. ती म्हण तुमच्यासाठी ठीक आहे, पाहुणे आल्यावर. कवींचं काही खरं नाही. आम्ही ठरवून घेतलं होतं, टाळ्या आणि हसणं त्याच्याकडं, कविता माझ्याकडं. बरे, लग्न झाल्यावर फारच विचित्र प्राणी आमच्याकडे. जे नवीन लग्न झालेलं असतं, माझं पोरग ज्युनियर KG ला होतं. म्हणजे मी मराठीचा मास्तर असल्यामुळे पोरग इंग्लिश मिडियमला. आणि ते लहान असताना एकदा चुकून त्यालाही मी घरी सापडलो. आणि शिरवाडे वनी नावाचं गाव आहे. ते गाव कुसुमाग्रजांचं आहे. आणि त्या गावात माझी लहानी बहीण दिलेली आहे. आणि ते आमच्या गावापासून एक 15-20 किलोमीटरवर आहे. पोरग मला म्हटलं, पप्पा आत्याकडे जायचंय, चला. मी म्हटलं कधीतरीच हट्ट केलाय, आपण कधी घरीच नसतो. बरं, आमचे प्रॉब्लेम असे आहे की आम्ही कॉलेजवरून तसेच तिकडे जातो. मग याचं तांबट्याच्या कॅरेटचे भाव कमी का गेले, त्याचे पैसे कुठं अडकले, तो कारखानदार का पैसे देत नाही, हे उद्योग करीत करीत आम्ही रात्री 10-11 घरी येतो, तेव्हा ते झोपलेलं असतं. परत मी 6:15 कॉलेजसाठी बाहेर पडतो, तेव्हाही झोपलेलं असतं. त्याची माझी महिना भेट नाही. म्हणजे एखाद्या महिन्यातून त्याला मी दिसलो का ते आईला म्हणतं, मम्मी मम्मी बघ मामा आले म्हणून. अशी परिस्थिती आहे. तर मग चुकून सापडलं. म्हटलं चल, त्याला पुढं बसवलं, पिंपळगाव सोडलं, शिरवाड्याला निघालो. मुंबई-आग्रा हायवे. आपल्याकडे ते नवीन लग्न झालेलं असतं. आमच्याकडे त्या बायकांना नवऱ्याची प्रचंड काळजी असते. आणि मोटरसायकलवर बसल्यावर ती काळजी अधिक जाणवते. तुम्ही त्याच्या गाड्या पाहिल्या की नाही मला माहित नाही, पण आमच्या नाशिकला पाहिलं या. म्हणजे नवऱ्याच्या खिशातून काही पडू नये म्हणून एक हात असा खिशावर असतो. तुमच्याकडे नसेल मला माहिती आहे, ते आमच्याकडे फार काळजी असते. तुमच्याकडे नसते ना इकडं? काय बोलता? आणि बरोबर मिनिटाला 72 की 74च पल्स पडतात की नाही, कारण मागे हायड्रोजन बॉम्ब बसलेला आहे. हे चेक करायला एक हात असा पुढून असतो. आणि दोन्ही हात धोके देऊ शकतात, पण कान धोका देत नाही, म्हणून मागून असा कान लावलेला असतो. अशी पुढे एक मोटरसायकल चालली होती. माझं पोरग पुढं बसलं होतं. त्याने ती पाहिली. ते ज्युनियर KGचं होतं. पोरग मला म्हटलं, पप्पा ही आंटी अशी का बसली आहे? त्याने पाहिलं. मी इकडं तिकडं पाहिलं. काकाजी म्हटलं दुर्लक्ष करू. त्याने मला चिमटाच घातला. मला म्हणे, पप्पा ही आंटी अशी का बसली आहे? मी म्हटलं आंटी आजारी आहे. मग दुसरं काय सांगणार? पोरांचे प्रश्न संपतात का? पोरांनी मला पुढला प्रश्न विचारला, पप्पा ह्या अंकल ह्या आंटीला दवाखान्यात घेऊन चालले का? मी म्हटलं नाही. ते म्हणा का बरं? म्हटलं या आजाराला कुठलाच डॉक्टर बरा करत नाही. तो म्हटलं मग पप्पा हा आजार कसा बरा होतो? त्याला म्हटलं काही नियमाचे अपवाद सोडून वय वाढत गेलं की आजार हळूहळू घटतो, पण काही नियमाला अपवाद असतात. पोराला काही कळलं नाही. शेवटचा प्रश्न जेव्हा पोरानं मला विचारला तेव्हा माझ्यातला मास्तर लांब जाऊन उभा राहिला. कवी म्हटलं तुझी तूच निस्तार. पोरानं विचारले आजाराचं नाव काय? आता विचार करा, माझ्यातला मास्तर गायब, माझ्यातला कवी गायब, पण माझ्यातला शेतकरी जागा होता. बाळांनो तुम्ही गहू पाहिलाय? गहू आंब्याचं झाड पाहिलंय? असे खाली आंबे येतात, आपण खोदून काढतो धुवून वगैरे, नाही ना? वरती येतात. नशीब कृषी प्रधान देशातल्या मुलांना एवढं कळतं, नशीब. त्या आंब्यात जर असं वातावरण ढगाळ झालं तर त्याच्यावर एक रोग पडतो बा पानांवर, त्या मोहरावरती, आणि तो हाताला कसा लागतो? चिगट. आमच्याकडे त्याला एक शब्द वापरतात, याला इकडे मावा वगैरे असा शब्द आहे त्याला, पण माझ्याकडे एक शब्द वापरतात आमच्या नाशिककडं. लहानपणी माझ्या आजोबाचे चक्कर मारून यायचे आणि माझ्या चुलत्यावर आणि वडिलांवर प्रचंड चिडायचे का तुमच्याकडं तुमचं शेतीवर अजिबात लक्ष नाही, अख्ख्या गावावर चिकट्या पडला. मला आजाराचं नाव सापडलं. काहीला घरी जाऊन कळ. एक दिवस मी बायको पोरग चाललो होतो, पोरग पुढं होतं, पिंपळगाव सोडलं. बायकोनं माझ्या खांद्यावर हात ठेवला. पोरानं आरशात पाहिलं.
पोरगं म्हटलं पप्पा मम्मी पण आजारी दिसते. काय आमची संस्कृती काही कळतच नाही. मित्रांनो, पांडुरंग शास्त्री आठवलेंनी संस्कृतीची एका ओळीत व्याख्या सांगितली. अनेकदा तुम्ही ऐकले असेल, पण तुम्हाला सांगतो की पांडुरंग शास्त्री आठवले असं म्हणतात की भूक लागते, मी जेवण करतो, याला प्रकृती म्हणतात. भूक नसताना मी बळच खातो, फुकट मिळतं म्हणून याला विकृती म्हणतात. आणि भूक लागल्यावर खाता खाता माझ्या थाटातले 2 घास दुसऱ्या उपाशी माणसाला देतो, याला संस्कृती म्हणतात. ही संस्कृती पुनर्जीवित व्हावी याची खरं म्हणजे आता संस्कृती आपल्याकडे राहिली की नाही हाच प्रॉब्लेम आहे. पूर्वी सासा सुनांना त्रास द्यायच्या, पूर्वी बरोबर आहे. आता सासा कोणाला त्रास द्यायच्या, आता याच्यावर या म्हाताऱ्याने एक भारी उपाय शोधला काकाची. पोरीचं लग्न होऊन म्हणजे मुलाचं लग्न झालं, सून घरात आली का ती सासू पहिल्यांदाच लगेच त्या मुलीला जवळ बोलून घेते आणि म्हणते मी तुझी सासू आहे, पण मला आत्या म्हणायचं नाही. काय म्हणायचं, शबास. आणि ते तुझे सासरे, त्यांना मामा म्हणायचं नाही. काय म्हणायचं, काय म्हणायचं, पप्पा म्हणायचं. एक दिवस तिचा नवरा घरात येतो, दरवाजा वाजतो, सासू घरातून सांगते जाग कोण आलं बघ. ही जाते, दरवाजा उघडते, नवरा येतो, सासू आतून विचारते कोण आला, ती म्हणते दादा आला. या सगळ्या नात्यांचा आपण काय केलाय, चुराडा केला. आमचा संतोष नारायणकर नावाचा कवी बाळानं फार सुंदर लिहितो बघा. आज कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चालली. संतोष नारायणकर 4 ओळींची कविता लिहितो, विचार करायला सगळ्या महिलांची माफी मागून सांगतो. तो म्हणतो की आम्ही आमच्या वागण्यातून जगाला दाखवत असू, आम्ही आमच्या वागण्यातून जगाला दाखवत असू का 4 भिंतींचं मिळून एक घर बनतं म्हणून. आम्ही चौघं भाऊ आमच्या वागण्यातून जगाला दाखवत असू की 4 भिंतींचं मिळून एक घर बनतं म्हणून. आता आमच्या बायका, चौघांच्या बायका त्यांच्या वागण्यातून जगाला दाखवत असतात की एका घराला 4 भिंती असतात म्हणून. ही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चालली. आता उद्याकडे जे मला सांगितलंय की 60-70 लोक एकत्र असणारे कुटुंब आपल्याकडे येत आहे. बाळांनो, स्पर्धा करतोय आपण एकमेकाची तुलना करतोय. मी माझ्या माझं जेव्हा लग्न झालं, एकदाच झालं, वन्स मोर डबल वन्स मोर असं काही नव्हतं. नितीन दादा सारखं आपलं गेलं जमून. पण त्यावेळेस मी बायकोला लिहिलेलं पत्र ही कविता आहे. ती 6 ओळींची कविता आपल्या समोर ठेवतो. ती कविता अशी आहे, ते एक बंगला बांधतील. माझा एक भाऊ बाहेर राहतो. ते एक बंगला बांधतील, त्यांच्या दारासमोर गाडी असेल, त्यांची मुलं कॉन्व्हेंट्स मध्ये छान गाडीत येतील जातील. ते एक बंगला बांधतील, त्यांच्या दारासमोर गाडी असेल, त्यांची मुलं कॉन्व्हेंट्स मध्ये छान गाडीत येतील जातील. दोघांचा सुखी संसार ते खूप खूप मजा करतील. नवरा बायको एवढेच, दोघांचा सुखी संसार ते खूप खूप मजा करतील. आपलं एक घर असेल, बैलगाई सोडून दारासमोर काहीच नसेल. आपलं एक घर असेल, बैलगाई सोडून दारासमोर काहीच नसेल. आपली पोरं फाटक्या कपड्यात गावातल्या शाळेत जातील. आपली पोरं फाटक्या कपड्यात गावातल्या शाळेत जातील. घरामधली सगळी माणसं आपल्यावर हुकूमत करतील. घरात आजी आजोबा सगळे, घरामधली सगळी माणसं आपल्यावर हुकूमत करतील. शेवटच्या वेळी खूप महत्वाचं आहे, त्यांच्या आणि आपल्या जगण्यात असा खूप खूप दुरावा. त्यांच्या आणि आपल्या जगण्यात असा खूप खूप दुरावा, पण आपण त्यांचा करायचा नाही हेवा किंवा करायचा नाही राग. आपण त्यांचा करायचा नाही हेवा किंवा करायचा नाही राग. आपल्या वाट्याला आली माती, त्यातच फुलू आयुष्याची नवी बाग, त्यातच फुलू आयुष्याची नवी बाग. मित्रांनो, आयुष्याच्या नवा बागा फुलवायच्या असतील तर काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. मला 7वीला असतानाचा एक प्रसंग आठवतो. 7वीचं वय कसं असतं मुलांना सगळ्यांना माहिती आहे. थोडं थोडं कळायला लागलेलं असतं, बरंच कळत नसतं. आणि जेव्हा आम्ही 7वीला होतो तेव्हा आमच्या घरात पहिल्यांदा टीव्ही आली होती. आणि त्या टीव्हीवर एक जाहिरात सुरू झाली होती. पहिल्या आठवड्यात असा, दुसऱ्या आठवड्यात असा, तिसऱ्या आठवड्यात असा, 7व्या आठवड्यात एकदम ऐश्वर्या राय सारखा फेअर अँड लवलीची. बघितली जाहिरात, 7 आठवड्यात असा. आता ती जाहिरात मी पाहिली. तोंडाला पहिला फेअर अँड लवलीचा थर दिला, वरून पावडरचा थर दिला, पाठीला दप्तर लावलं, आरशाभोवती 2-4 प्रदक्षिणा घातल्या आणि एकदम शाळेत जायच्या तयारीत होतो.
तेवढ्यात आई मला म्हटली शेजारच्या विहिरीवरून हांडा भरून पाणी आणायचं आहे, पाणी आणू लाग. आता विचार करा, एवढा मेकअप, एवढे अँगल चेक केले होते आणि आईच पाणी आणायला सांगितलं. पर्याय नव्हता. मी हातात हांडा घेतला, तिनं तिच्या हातात 2 हांडे घेतले, त्या विहिरीवरती गेलो. आईनं पाणी शेंदून काढलं, तिन्ही हांडे भरले. मला म्हटली तुझ्या डोक्यावर हांडा उचलून देते. मला रागच आला होता. मी म्हटलं माझं तुझे तुझे घे म्हटलं, मी येतो मागून. तिनं पाहिले फुगेलच दिसतं. तिनं तिचे 2 हांडे उचलले, बाळानं ते घेऊन आली. माझा हांडा मी थोडासा रागात असल्यामुळे आणि आळशी असल्यामुळे थोडा रिकामा केला, डोक्यावर घेतला. पुढं पाय दिला का मागून पाणी पडायचं, थांबलं का पुढून पडायचं. जेव्हा मी घरी आलो तेव्हा तोंडावरची पावडर पायापर्यंत गेली होती. फेरन लवली कुठे गेली कळप विचारू नका. आईनं तिचे 2 हांडे उतरून ठेवले. दरवाजामध्ये माझ्या डोक्यावरचा हांडा उतरून घेण्यासाठी आई दरवाजात आली. बाळांनो, माझी आई एकही वर्ग शिकली नाही, पण त्या दिवशी तिनं पाहिलंय आणि काय केलंय. ती त्या दिवशी एक वाक्य बोलली. त्या वाक्यानं माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला की आज माझं घर बिगर प्लॅस्टरचं आहे, साधं पत्र्याचं आहे. मी शिक्षक आहे, मी वक्ता आहे, कवी आहे, एका संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे, तरी माझं घर बिगर प्लॅस्टरचं साधं पत्र्याचं आहे. पण कधी आले माझ्या चिंचखेडमध्ये तर माझ्या घरामध्ये किंमत काढली नाही, पण काढली तर 3 लाखापासून 7 लाखाची पुस्तक आहे. याचं कारण काय होतं तर माझी आई मला म्हटली, तिला कळलं यांनी काय केलं. माझी आई म्हटली की बाळा, डोक्यावरचा हांडा कधीच रिकामा नको. जो हांडा रिकामा असतो तो डचमळतो, जो भरलेला आहे तो डचमळत नाही. आपल्या आयुष्यात डोक्यावरचे हांडे कसे असले पाहिजे, भरलेले असले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये मराठी माणसाच्या डोक्यावरचे हांडेच का रिकामे हा मला प्रश्न पडतो. आपण त्याच प्रश्नातून पुढे का जात नाही. कवी लक्ष्मण महाडिकांच्या 6 ओळी फार सुंदर आहे. खरं म्हणजे आता कवींची आणि विचारवंतांची पण जरा नव्या विषयांकडे जाण्याची गरज आहे. आम्ही पण अजून प्रेम, पाऊस, आई, शेती याच्यातून पुढेच जात नाही. लक्ष्मण महाडिक 6 ओळीत किती सुंदर लिहितात सगळ्या मुलांसाठी. ते म्हणतात की माझ्या बापाच्या वेळेस आजीनं राग खाल्ली, म्हणून बाप शिक्षणाविषयी डोक्यात राग घालून बसला. माझ्या वेळेस आईनं माती खाल्ली, म्हणून मी मातीत रुजलो, वाढलो. मी पुढे तिला सांगेल, तू फक्त पुस्तकं खा, पेन्सिली खा, पुस्तकं खा, पेन्सिली खा. नवा काळ. आणि त्याच्या पुढे मग मी पुढल्या 6 ओळी लिहिल्या काकाजी, त्या अशा होत्या. त्या आता प्रत्येक मुलानं इथून जाताना त्या घेऊन जाव्या असं मला वाटतं. त्या ओळी अशा होत्या, माझा बाप शेतकरी होता, मी शिक्षक आहे. आता त्या ओळी अशा, मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता. माझा बाप शेतकरी होता म्हणून मी शेतकरी बापावर लिहिली. मी मास्तर आहे म्हणून माझा मुलगा मास्तर बापावर लिहिल. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिल कविता. माझी अपेक्षा आहे माझ्या नातवानं उद्योजक बापावर लिहावी कविता. तेव्हा मराठी माणसाचं पाऊल पुढं पडेल. आणि ह्या भूमिका कवीनं मांडत गेला पाहिजे असं मला वाटतं.